ये फुगे फोडतो थांबा. अरे अंदाज होता. हा कळलं का. केक नाही मिळणार. केक नाही मिळणार. आज आपल्या श्रद्धाचा 25वा वाढदिवस आहे. सर्वजण जमला आहात. इथे आल्याबद्दल सर्वांचे स्वागत. आणि आजची आपली ही बड्डे गर्ल प्रकट दिनवाली, तर त्याच्याबद्दल हे सगळे मित्रमंडळी जमले आहेत. तर आपापले 2 शब्द मनोगत सांगा, आठवणी सांगा. 25 वर्ष तुमच्या सोबत होती. कोण सांगणार? अरे काकींसोबत होती ना, काकींसोबत 25 वर्ष होती. 5 वर्ष सोडली तर बाकीचे होते ना. हे चालतं, असं हे कॉमेडी असतं. चल काकी, सुरुवात तुझ्यापासून. एखादी आठवण सांग तुझ्या श्रद्धूची. तिला मी मारायची, तिला शिडीवर उभी करून ठेवायची, का तर तिला खाली उतरता यायचं नाही. अच्छा. तिला शिडीवर उभी करून ठेवायची, बस. वा, ही एक आठवण होती. ओट्यावर तिला बसवून ठेवायची. खूप त्रास द्यायची ना, रडायची. तिला ओट्यावर ठेवायची. खूप तिने मला त्रास दिला. तेवढी प्रेमळ पण होती, मायाळू आहे. वा, छान आहे, सांभाळून घेते. अशा या तुमच्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. है ना? 25 वर्षाचा. दादा, तू काय सांगशील? सांग रे. 3 वर्षांपूर्वी भेटली तेव्हा वाटलं नव्हतं एवढं नातं पुढे जाईल. मैत्रीण म्हणून भेटली तेव्हा वेळ झाली आणि खरंच कमतरता तिने पूर्ण केली. कधीच मला असं भासवलंच नाही की बाबा तू मैत्रिणीच आणि बाहेरची. सो मी खूप खुश आहे की ती माझ्या आयुष्यात आहे आणि मला खात्री आहे की आयुष्यभर माझ्यासोबत. वा, एखादा किस्सा सांग ना कॉलेज मधला. हा ना, एवढे किस्से आहेत. हा, त्यातला एखादा सांग. सांग 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 सांग. मध्ये नव्हती का? अजूनपर्यंत आम्ही सोबत आहोत, यापुढे पण राहू असं नाही घेणार आहे. आम्ही राहू सोबत. ठीक आहे. हा, बोल. हॅपी बर्थडे श्रद्धा. हा, ही 5-6 वर्ष जुनी फ्रेंडशिप आहे. कॉलेजमध्ये भेटलो. 11th 12th स्टडीज मध्ये पण खूप हेल्प केली. कॉलेजमध्ये ग्रुप बनला. धीरज एंटर झाला. लाईक खूप अजून चांगली खूप फ्रेंडशिप झाली. अरे बोलू दे का, तू बोलते. तुझं मला माहिती आहे ना. सगळ्यांना धीरजशी पटत नाही. खूप फिरलो, पंपिंग मारली सगळी मिळून. तुझा टर्न बाकी आहे. खूप मजा केली. अशीच लाईक परत आमचा ग्रुप रियुनिटेड झाला आहे, एकत्र आला आहे. सो आय एम हॅपी की श्रद्धाचा आम्ही पहिला पण भरपूर श्रद्धाचे बर्थडे सेलिब्रेट केलेले ग्रुपमध्ये. तिच्या घरी गेलेलो आम्ही लोक सगळे. बिर्याणी वगैरे खाल्ली, परत सावरकर मध्ये सेलिब्रेट केलेला, कॉलेजमध्ये केलेला, वेगळ्या केलेला. श्रद्धा तिकडे. हा बघ. हॅपी बर्थडे श्रद्धा. श्रद्धा ऍक्च्युअली गाईस, श्रद्धा आणि मी 5 वर्ष झाले आम्ही फ्रेंड्स आहोत. 11th आम्ही दोघं म्हणजे एकाच बँचवर आम्ही दोघं एकाच बँचवर बसायचो. 11th पासून ते 15th पर्यंत आमची गॉसिप चालू असायची. वेगवेगळे सगळे आम्ही म्हणजे आम्ही
बोलत बसायचो आणि मग नंतर म्हणजे सकाळी 7 वाजता आम्ही कॉलेज जायचो तेव्हा म्हणजे सगळं आम्ही सगळे मिळून फिरायच्या गाडीमधून फिरायचो हे नाही प्रगती स्कूलचे गाड्या आपण एन्जॉय करायचो खूप काही सांगायला पण आता बोलण्यासाठी तेवढं बस आहे. आता आम्ही आतापासूनच मित्र मैत्रीण आहोत. जसं की गुंजलीने सांगितलं 5 वर्ष. 5 वर्षांना आपण 7-8 वर्ष एकत्र आहोत. 5 वर्ष 5 वर्ष 15 पर्यंत होती. ठीक आहे. त्याच्या पुढे अजून आपण 3 वर्ष आलो. ठीक आहे. 18 वर्षांची आपली फ्रेंडशिप आहे आणि अशी एक मैत्रीण सुरुवातीपासून आहे की काहीही असेल मनात तर बिंदास बोलू शकतो की आपण असं म्हणजे बोलताना काही विचार करायची गरजच नाही की अरे यार हिच्यासमोर बोलू की नको वगैरे. काहीही असेल शेअर्स खूप सारे तुला सुद्धा माहिती आहे. सिक्रेट्स काहीही असतील ते बिंदास शेअर करायला म्हणजे एक अशी मैत्रीण आहे. धीरजला सुद्धा ते माहिती आहे की म्हणजे बॉन्डिंग खूप चांगली आहे आणि अशीच राहा. ठीक आहे. खूप मेहनत केली म्हणजे 11वी पासून बघत आलोय तिला की तिला पण माहिती आहे जेवणचं वगैरे तिला खूप सारी म्हणजे मेहनत घेतली तिने की स्वतःला एखादा माणूस बदलायला प्रयत्न करतो ना. आणि आता पण बघतो ना की जेवण वगैरे तिला काय जेवण काकीला सुद्धा माहित असेल जेवणाचं वगैरे जे पण तिला माहिती नव्हतं तर तिने ह्या 2-3 वर्षात खूप मेहनत करून ते म्हणजे केलं स्वतःला चेंज केलंय. ते खूप खरंच चांगली गोष्ट आहे आणि अशाच काही गोष्टीमध्ये जर कमतरता असेल तर ती पूर्ण कर आणि अशीच पुढे काय प्रोग्रेस करत जा स्वतःमध्ये. ठीक आहे. तुला पुन्हा एकदा विचारायचा आज काय बनवलं मी नाही बनवलं मम्मीने शिरा घातलेला त्याने जेवणावर. पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि असेच जे महत्वाचे बदल आहेत जे गरजेचे आहेत ते करत राहा जे चांगले बदल. ठीक आहे. स्कूल पासूनची आमची फ्रेंडशिप आहे सो छान वाटतं. कॉलेजमध्ये पण इतकं गॉसिप करून सुद्धा संध्याकाळी 5-6 तासासाठी पण रिटर्न भेटायचो गॉसिपिंगसाठी आईच्या शिव्या खाऊन. ती पण एक वेगळीच मजा होती. पण छान दिवस गेले. सपोर्ट केला म्हणजे 25 वर्षातले दिवस छान गेले असं म्हणायचं. बरोबर. हो एक वर्ष बोलत नव्हतो. पहिला दिवस होता आय थिंक जेव्हा श्रद्धाच मला भेटले राहिला हो आपणच होतो तेव्हा ना तेव्हापासून श्रद्धा माझी फ्रेंड बनली. आणि श्रद्धा आणि धीरजसोबत अजून एक माझं मेमरी आहे की आम्ही सिंगिंगची प्रॅक्टिस करायचो तेव्हा धीरजला श्रद्धा आवडायला लागली होती. तेव्हा तरी तिच्यासाठी फर्स्ट टाइम कॅट म्हणजे डेअरी मिल्कची सेल काढली होती आणि श्रद्धा खूप घाबरलेली होती की मी एक्सेप्ट करू की नको करू. मी या सगळ्यामध्ये कधी पडलेली नाहीये. तुला आठवत आणि तू मानसिक त्याची मला विचारलं. आणि अजून एक मेमरी आहे धीरजने मानसिकाची स्कूटी घेतली होती आणि आम्हाला दोघींना डबल सीट घेऊन फिरत होता. माहिती पकडलं होतं तेव्हा. पण ग्रुपमध्ये म्हणजे माझेही भांडणं झाले श्रद्धासोबत मला आठवत नाही का. पण श्रद्धाचं एक स्वभाव खूप चांगला आहे की सगळ्यांना माफ करते. सेजलला सुद्धा मी माफ केलंय मला सुद्धा केलं आणि ते सगळ्यांना खूप समजून घेते. तर तिचा असं मला खूप आवडतं म्हणून तिची नाते टिकले राहतात. ग्रुपला जोडणारी एकमेव व्यक्ती. सुरुवातीला ही मला खूप घाबरायची माझ्याशी बोलायला पण यायची नाही. तर ते दिवस मी खूप मिस करते. हे बदल नको. नाही बोलायची नाही बोलायची पण माझ्याशी बोलायला गेल्यानंतर जरा घाबरायची. ह्याच्याशी तुम्ही बोलायचीच नाही ह्याच्याशी तरी बोलायची. हा म्हणजे तेच पण घाबरायची. ते दिवस आता मी मिस करते. कळला ना बोलण्यासारखं खूप काही आहे पण आज म्हणजे वेळ कमी पडेल. 9 वर्षापूर्वी ओळख झालेली. तेच एकमेकांना वचन दिलं की म्हणजे पुढे जाऊन एकमेकांसोबत नेहमी सोबत राहू. तर ते वचन तिने पूर्ण केलं. नोव्हेंबरला लग्न करून आईस
म्हणजे कायमची या घरात आली आहे. त्यासाठी म्हणजे खूप खूप धन्यवाद वचन पूर्ती म्हणजे पूर्ती केल्याबद्दल. आणि आजकाल जर समजून घेत आली आहे तसंच तुला पण समजून घेईलच हा पूर्ण विश्वास आहे. एवढंच बोलून 2 शब्द. जय हिंद जय भारत. दोघांनी एकमेकांना समजून घ्या. चला हॅपी बर्थडे. 25वा बर्थडे आहे. 25 वर्ष काय केलंस काय ते सांगायचं पटकन. काय केलं पाहिजे? आईला काय करणार ते पण बोल. आई. आईला काय करणार आहेस ते पण बरं चल ठीक आहे. ओके इथून सुरुवात कर. दादापासून सुरुवात कर. काकी मम्मी नाही बोलला ना म्हणजे बर. त्याला आवडत नाही हातचं खायला असं तो बोलतो पण नंतर जाऊन खातो. बाकी मम्मीबद्दल म्हणजे मम्मीकडनं मी अजून काही शिकले मला माहिती पण नव्हती की मी शिकते तसं. पण आज मी पुरणपोळ्या लाटल्या. पुरण बाहेर नाही येतात. अरे वा. थोडं साधं असेल पण ते खूप डिफिकल्ट होतं. आणि भाकऱ्या पण शिकतेय. तर आधी मला कंटाळा येत होता पण आता मला मजा येते करायला. वा मम्मीने खूप त्रास दिलाय मला लहानपणापासून. अगं जन्म दिला तुला तू दिलास त्रास. त्रास दिला. अच्छा मारले ना तिला शिडीवर ठेवायची हा. ओट्यावर ठेवायची. येस. मी शिक्षा करायची. पप्पाला गेले होती शिक्षा करायची. नाकाच्या फुटकीने मारले. कालच्याने चटका दिला. हो इथे इथे केस करायची. आता इकडून बोल. दादाने काय केलं? उचलून घ्यायचा बाहेर. घराच्या बाहेर. हा. श्रद्धा श्रद्धाचं म्हणजे असं होतं आधी कॉलेजमध्ये असताना 2 ग्रुप्स होते. ती वेगळ्या ग्रुपमध्ये आम्ही वेगळ्या ग्रुपमध्ये असं होतं. पण ॲक्च्युली ते वेगळीच काहीतरी सिच्युएशन होती नाही. आम्ही दोघे एकमेकींना थोडं ओळखत पण होतं. पण आता ओळखल्यावर केस वाटते की खूप चांगली आहे आणि माझ्या मित्राला सांभाळून घे. अजूनबद्दल तर काय तुझा बेस्ट फ्रेंड आहे. अजो तो माहिती आहे मला नेहमीच असणार. काही झालं तरी काही म्हणजे असणारच फ्रेंड. रडतोयस का रे काय बाबा. त्यांचा विनीतचा एक किस्सा म्हणजे विनीतला मी कार्टून म्हणायचे तेव्हा आणि त्याने जे पण गिफ्ट दिले त्याच्यात त्याने स्वतः कार्टून काढूनच दिलेले. आणि मला आठवते की फ्रेंडशिप डे होता तेव्हा लेटर होतं. ते लेटर होतं माझ्याकडे अजून असेल. ग्रीन कलर त्याच्यावरती त्याने लिहिलं होतं आणि तुला लकी छान बोलायचा. आणि हा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आमचं ना कॉलेजमध्ये असताना खूप मोठं भांडण झालं होतं तेव्हा तो रडला होता माझ्यासाठी. असू दे रे असं. म्हणजे मी गटात आले नाही. मी कुठल्या गटात नव्हतो. बोलणार काय एवढं. प्रियाचा एक किस्सा आहे तो जाऊ द्या. तो हा चष्मा तोडला होतास का चष्मा. तोडला होता म्हणजे म्हणायचं. बर प्रियाबद्दल म्हणजे असं दिसणार नाही बॉन्डिंग पण ते होतं. मी इंस्टाला पोस्ट पण टाकली होती. आहे ती माझ्या आहे अजून आहे. मी बघितलेलं हिनं पाठवलेलं. ओके. सोनल. हा सोनलबद्दल पण तेच सांगेन की म्हणजे असं दिसलं नाही बॉन्डिंग पण आहे. त्याचं मनातून फिलिंग येतं तसं आलंय. ते तू पण तशीच आहे. ते तू पण आता बेस्ट फ्रेंडच्या लिस्टमध्येच आहे. तिथं माझ्या लहानपणाची आहे नाही मैत्रीण स्कूलपासूनची आहे. मग म्हणजे क्लासमध्ये आम्ही भेटलेलो. स्कूलमध्ये पण नाही. हा क्लासमध्ये होतो तेव्हा आम्ही बोलायचो पण नाही एकमेकींची. बट आता म्हणजे कॉलेजमध्ये असताना मला वाटते आम्हाला माहित पण होते की एकच कॉलेज आहे. मी पुढे होते ती माझ्या जस्ट मागे होती तेव्हापासून ओळख झाली. आणि मुद्दानी हा तर बेंच पार्टनरच होती त्यावेळी सगळं माहिती आहे. शेअरिंग काय पण असेल ते. आणि तुलाच बोलले होते की होत नाही मी आय गेस सोनलला टॅग केलं होतं आणि तुझ्यासोबत तो स्माइलवाला खूप थांबलेला इंस्टाला. ती तर काय आता बहीणच आहे म्हटल्या सगळं त्यातच आता. तुझा 25वा बर्थडे आहे बरोबर आहे. 25 वर्ष खूप मस्तपैकी स्ट्रगल केलंस आहेस. लहानाची मोठी झालीस आहेस. ठीक आहे. येणारी 75 वर्ष आपण पकडूया. येणाऱ्या 75 वर्षात धीरज सोबत काकी सोबत या सर्वांसोबत तुला राहायचं आहे. हा म्हणजे हे एवढं तर कळलंय की माझ्या लाईफमध्ये जे पण काय असतील ते हे सगळे असणार. कारण मध्ये आमचा कॉन्टॅक्ट नव्हता खूप जास्त. बट लग्नात जेव्हापासून लग्न ठरलं त्यापासून प्रत्येक फंक्शनला आलेले. म्हणजे मला असं आठवण होतं की पूजेला पण येतील किंवा
तेव्हा लग्नाच्या वेळी पण तेवढे एक्साइटेड असतील खेळवत वगैरे करतील पण ते म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं पण खरंच खूप छान वाटलं आणि मजा आली. लग्नात नाचायला नव्हते आले. काय नाचायला नव्हते आले. पण ते होते ते मंगलाष्टकांच्या वेळी स्टेजवर सुद्धा होते. मला वाटतं की ते लांब लांब राहतील बट ते सगळे होते स्टेजवरती. त्याच्याबद्दल काय सांगणार काय सांगतो धीरज बद्दल काय त्याने हे सगळं केलंय ते दिसतंय पण असं नचणारा सपोर्ट सुद्धा खूप जास्त केलाय त्याला मी आधी दादा अगं दादा बोल त्याला मोठा आहे ना तुझ्या. दादा दादा बोलायची. दादाने गाणं शिकवलं, दादाने गाणं, धीरज दादाने गाणं शिकवलं, असं केलं तसं केलं आणि धीरज करायला हा, तेव्हा तुम्ही बोलला. तेव्हा मी दाजीबा. तुझ्याकडे मन मोकळं केलं माझं. म्हणजे दादा दादा दाजी बघा ऐका न दिसणारा सपोर्ट खूप जास्त आहे कॉलेजपासून. म्हणजे काही लागलं तरी म्हणजे काही टेन्शन असलं तरी धीरजला सांगते आणि तो नेहमी असतो तिकडे. तर मला कधी टेन्शन आले की म्हणजे खूप भीतीने वाटत कारण माहिती आहे की सोल्युशन त्याच्याकडे असणारच. आणि हा त्याने सुद्धा म्हणजे मी एकटीनेच नाही पूर्ण गेले त्याने सुद्धा गेलो होतं. तो बोलला होता की मी त्याला बोलले होते की मध्ये असं सोडायचं असेल तर नाही आणि करिअर वगैरे सगळं फोकस करून सो येस लोक पण आता आणि तो आहे अजिबात म्हणजे मला राग सुद्धा चिडतो सगळं म्हणजे त्याच्या फोन हँडल नाही करू शकत असं आहे. पण आता हा राग उद्यापासून 26व्या वर्षापासून 100व्या पर्यंत कमी होईल ना? कमी होईल ना की वयाप्रमाणे वाढत जाईल? ते त्याच्या वागण्याला पहिल्यापासून तेच नाव हे नाव माणसाने ठेवले आवडायचं. दिया हे नाव मला श्रद्धा मी कधी मारलेलं मी नाही. ठेवलं पण तिला अजूनही मी का- हाक पण तिला ओळख सॉरी मला हे राहिलं होतं बोलायचं पण तिला हाक दिली ना की ती अशी होत येते जसं की तिचं ते खरंच नाव सो मला जाऊन भारी वाटतं. म्हणजे आम्ही ऍक्च्युली काकीला म्हणजे थोडंसं घालत होतो की तर त्याच्यामुळे मी हिला श्रद्धा हाक म्हणतो नाहीतर मी नॉर्मली तिला मी दियाच म्हणतो आणि घरचे पण दियाच म्हणतात आई वगैरे सगळे. तर अशी आमची ही दिया आता 25 वर्षाची झाले संपली संपली ना उद्यापासून 26 वर्षात जाते. तर आपण सर्व इथे जमलेलो आहोत. तिला चांगल्या शुभेच्छा देऊया. तिच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी त्याच्यासोबत असू सुखात दुःखात सगळ्या सोबत असू तिचं काय चुकलं असेल तर तिने ते सांगावं आणि मोठ्या लोकांनी ते माफ करावं. छोट्यांनी पण सांगावं त्यांना पण तू माफ करावं. तू का असते हिला पण माफ कर बाबा कधीतरी. हा अशा या शब्दाला सर्वांकडून खूप साऱ्या शुभेच्छा. येणारी 75 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्ष मस्त सेलिब्रेट करावी. मला पण बोलवावं आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला एन्जॉय. कानावरून आला आणि तिकट झाला. हा असंच आहे कारण ते म्हणजे जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हाच ते बोलला होता की दादा वगैरे काय बोलू नको देवच बोल आणि तेव्हापासून ते आतापर्यंत हाय तसाच आहे म्हणजे हा देवासारखंच आहे. एवढंच बोलू शकते मी आता काय होऊ नाही शकत. आणि असंच मी सोबत राहील सर्वांसोबत. तुम्ही पण राहा सर्व सोबत. आणि आज तिचा केक कापूया आणि खाऊया आणि नेक्स्ट टाइम येताना पाठ करून या हसणारच आहे. चला कापूया ना. श्रद्धा हे बघ हे आमच्या आईंकडून आलंय तुला पेंग्विन. कोणी पाठवलं? हा त्यांना थँक्यू म्हण. मस्त आहे थँक्यू. हा सबूत आला. हो काका तुमच्या लेकीचा बर्थडे आहे. हा केक कापतोय या. ए चले गाईस चालू करा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर श्रद्धा. हॅपी बर्थडे टू यू. गॉड ब्लेस यू. Happy birthday, dear Shraddha. Happy birthday to you. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. श्रद्धा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एन्जॉय. मोठा हो. काय म्हणाले होते? ओके. ये काय आहे? क्या है, क्या है, क्या है अंदर? हमको देखना है, हमको देखना है. पोट चालेल ना? कसं आहे रे बिर्याणी? चांगले, खूप मस्त बिर्याणी. है ना? वॉच इट. वर्थ इट. बोलव मग हळदीला तुझ्या. मग जोडा. ये तुला केक हवा का? कसं वाटलं आज तुम्हाला? एकदम छान. बिर्याणी कशी होती? आम्ही तुमचे ब्लॉग बघतो. हा हा. आम्ही तुमचे ब्लॉग बघतो, तुमचे रील पण बघतो. वाव, बोरी थँक्स. स्टेशनचा एक रील मला माहिती आहे. मी काय बोरिवली स्टेशनचा मी ऐकला पोलीस. हा हा, म्हणूनच मी पण बघितलं. आहे ना. बोरी स्टेशन. येस, धन्यवाद. हा काय करतोय? अरे केक हा बघ, बायकोचा उरलेला केक घेऊन जातोय. धन्यवाद.